मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेची 30वी सर्वसाधारण सभा आज हॉटेल बालाजी सरोवर येथे उत्साहात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीकांत मोरे होते। व्यासपीठावर मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे, व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, डॉक्टर सुमित मोरे, डॉक्टर मिताली मोरे, डॉक्टर रुचा पाटील, डॉक्टर आदित्य पाटील, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, संचालक सुहास भोसले, गणपत कदम, डॉक्टर सत्यजित वागचौरे, दत्ता मामा मुळे, संतोष मोटे, सीए मोइनुद्दीन नदाफ, प्रशांत शहापूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी आदी उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख मान्यवर व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अहवालाचे वाचन केले। सर्व संचालकांनी एकेका विषयाचे वाचन केले। त्यांना सर्व सभासदांनी मंजुरी दिली। यावेळी डॉक्टर रुचा पाटील यांनी विषयाचे वाचन करत असताना सभासदांना 10% लाभांश जाहीर केला। मनोरमा बँकेच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर मनोरमा मल्टीस्टेटची सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी चेअरमन शोभा मोरे यांच्यासह सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी कविता कुलकर्णी आदी उपस्थित होते। यावेळी मनोरमा साहित्य मंडळी, मनोरमा बँक परिवार, मनोरमा मल्टीस्टेट परिवार यांच्या वतीने सिने अभिनेते, नाट्य कलाकार किरण माने यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। 1 लाख रुपयाचा धनादेश, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते। सत्काराला उत्तर देताना किरण माने म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्यात कठीण प्रसंग मांडण्याचा प्रयत्न केला। महाराज हे वेगळे रसायन आहे। त्यावेळी त्यांनी शिवराज्याभिषेकामागील भूमिका विशद केली। मनोरमा परिवाराने भरघोस मदत देऊन माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। महाराष्ट्रातील ही पहिलीच संस्था आहे असे मी मानतो। यावेळी बार्शीचे नूतन आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार मनोरमा परिवाराच्या वतीने करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना आमदार राजाभाऊ राऊत म्हणाले, सध्या सहकारी बँका, पतसंस्था चालवणं ही फार अवघड गोष्ट आहे। यामुळे बऱ्याच अडचणी येतात। रिझर्व्ह बँकेचे खूप काही नियम लादले जात आहेत। कर्ज घेणाऱ्यांनी स्वतःचे 60% भांडवल जमा करावे आणि 40% कर्ज घ्यावे, तरच कर्जाची वेळेत परतफेड करता येईल। अर्थकारण मजबूत होण्यासाठी पाण्याची फार मोठी गरज आहे। या आमदारकीच्या काळात 50,000 एकर क्षेत्राचे हरित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी काम करत आहे। कृष्णा भीमा स्तरीकरण प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत। पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे। कृष्णाचे पाणी आपल्या जिल्ह्यात आणण्याचे काम सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासाची गंगा आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले। चेअरमन श्रीकांत मोरे म्हणाले, राजाभाऊ राऊत यांनी मार्केट कमिटीच्या कार्यातून स्वतःची मार्केट कमिटी निर्माण केली। कर्जदाराने घेतलेल्या कर्जाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास उत्तम प्रगती होत राहते। काटकसर करण्यातच मोठे हित आहे। महाराष्ट्रात बऱ्याच बँका अडचणीत असून तोट्यात जात आहेत। झालेल्या नफ्यावरच बँकेचा खर्च करावा। सलग 8 वर्षे मनोरमा बँकेचा 0% NPA आहे असे ते म्हणाले। यावेळी आमदार अभिजित पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इथेनॉल निर्मिती बंद केल्यामुळे फार मोठा परिणाम जाणवत आहे। काही धोरणांमुळे अडचणी येत आहेत। सामाजिक बांधिलकी मनोरमा परिवाराने जपली असून कारखाना सुरू करण्यासाठी मनोरमा परिवार अडचणीच्या वेळेला धावून येतो। या परिवाराचा लोकसंग्रह खूप मोठा आहे। समाजाला दिशा देण्याचे काम या परिवाराने केले। अशीच मदत आमच्याही पाठीशी राहावी। सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चेतून प्रश्न सोडवावा। जास्तीत जास्त निधी आमदार राजाभाऊ राऊत यांनी आणावा असे ते म्हणाले। यावेळी बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर सुमित मोरे यांनी आभार मानले।